जायलाच पाहिजे। या सरकारने आता काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला ही सरकार नकोच आहे। आमचा विश्वास उडालेला आहे आणि आम्हाला आमचं भविष्य दिसत नाहीये, सगळं आम्ही अंधारात दिसतोय। जोपर्यंत निर्णय होत नाही काय तोपर्यंत मी असंच राहणार आहे। घेतलंय आग तर प्रत्येकाच्या पोटामध्ये लागलेली आहे, पण खऱ्या अर्थानं जर हिरकणी म्हणून जर कुणाच्या पोटामध्ये आग लागली असेल तरी आज आमच्या आशियाताईच्या लागली आहे। एज्युकेशन मिनिस्टर आहे तो एज्युकेटेड असला पाहिजे, तेव्हाच ही पूर्ण जनता एज्युकेटेड होणार आहे, पूर्ण युथ एज्युकेटेड होणार आहे। तर मग या सरकारला उकडून फेकण्याशिवाय पर्याय नाही। आपण बघितलंय नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीची क्रांती झाली ना, ती क्रांती उद्या आपल्याला दिसून येईल। जी धाराशिव जिल्ह्यामध्ये हिनगी पेटलेली आहे त्याचा वनवा झाल्याशिवाय राहणार नाही। मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज। आपल्याला तर माहितच आहे ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचत असतो। तर सध्या आपल्या देशात एकच संघर्ष चालू आहे, तो म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर जे सोनम वांगचुक यांचं आंदोलन चालू आहे। 20 दिवस झालं त्यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि काल त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं त्यांना उचलून नेलं आणि दवाखान्यात ऍडमिट केलं, अशा बातम्या आपण पाहिल्या आहेत। तर याचे पडसाद महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात त्याचे पडसाद उठलेले आहेत। आज आपण आलो धाराशिव मध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय आणि या कार्यालयाच्या समोर आशिया पटेल एक कार्यकर्ती सोनम वांगचुक यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आणि त्यांना बरेच जण इथं पाठिंबा दिलेले आहेत। तर आपण आपल्याला त्याची प्रतिक्रिया घ्यायची आणि कोण कोण पाठिंबा द्यायलाय या ठिकाणी पाहतो आपण। हे जरांगे पाटलाचे मराठा आंदोलक आहेत धाराशिव तेर येथील, हे यांनी पण त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलाय। सर काय सांगाल, आज तुम्ही आशिया पटेल यांनी सोनम वांगचुक त्यांच्या स्मरणार्थ आंदोलन चालू केलं, उपोषण चालू केले आणि तुम्ही पाठिंबा दिलाय, काय उद्देश काय याविषयी काय सांगा? आपल्या देशाचं भविष्य घडवणाऱ्या पर्यायाने मुलांचं भविष्य घडवणाऱ्या ज्या नीट एक्झाम होत्या, त्या नीट एक्झाम मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घालून जे खरेच ओरिजिनल विद्यार्थी होते, जे भारताचे भविष्य होते, आधारस्तंभ होते, त्या आधारस्तंभांना पोखरण्याचं काम या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे। आणि ते झाल्यानंतर जवळपास 18 ते 19 भावी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। आणि मग या अशा नालायक म्हणूया, अशा अज्ञानी म्हणूया, अशा मुजोर मस्तानी प्रधानमंत्र्याचा राजीनामा होणं हे गरजेचं होतं, जे की जनतेनं सांगायची गरज नाही आहे। कारण अशा लोकांना तुम्ही आम्ही निवडून दिले, ते आपले नौकर आहेत आणि जनता इथं मालक आहे। आणि ही जनता मालक असताना साधारणतः 20 दिवस झालं आपले पर्यावरणवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणात बसले आहेत। 18, 19, 20 दिवस झाल्यानंतर सुद्धा हे नालायक मुजर सरकार त्यांच्याशी संवाद सुद्धा साधत नाही। देशात आम्ही लोकशाही म्हणतोय, ती फक्त नावालाच उरली आहे का? याही पलीकडे कहर म्हणजे या सरकारनं सोनम वांगचुक यांना पांढऱ्या पडद्यामध्ये गुपचिप अंधारा रात्रीत पहाटे गुपचिप न्यायालयाचं नाव पुढे करून उचललेलं आहे आणि या देशाचं जे भविष्य आहे हे भविष्य अंधकारमय केलेलं आहे। आणि मग कुठेतरी आमच्या देशाचे भविष्यातील आधारस्तंभ जे आहेत ते आतून पोखरले जाणार नाहीत आणि आमचा देश चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग झाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनाच्या समर्थनात इथे धाराशिव मध्ये आमच्या भगिनी आहेत आसिया पटेल यांनी कालपासून या आंदोलनाला समर्थन दर्शवलं आहे आणि आम्ही सुद्धा या आंदोलनाला समर्थन देतोय आणि लोकांना सुद्धा आवाहन करतोय की बाबांनो, मार्ग कौन सा भी हो, मकसद अच्छा होना चाहिए। आमचा मकसद चांगला आहे की मुजर सरकार किंवा तो प्रधान जो आहे धर्मेंद्र प्रधान, तो खाली उतरला पाहिजे, त्यांना राजीनामा दिला पाहिजे। त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया यूज करा, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही रॅली असेल, कॅन्डल मार्च असेल, याच्यामध्ये समाविष्ट व्हा। कारण ह्या आंदोलनानं 60 ते 70% आंदोलन पुढे नेलेलं आहे यशस्वी। फक्त आता 30% आंदोलनाची लोकांची गरज आहे, जो की या आंदोलनात तुम्ही 30% लोकांनी चांगला पाठिंबा द्यावा आणि हे आंदोलन यशस्वी होईल आणि आपल्या भारताचे जे अंधकारमय भविष्य आहे ते कुठेतरी उजेडात येईल। म्हणून या ठिकाणी आंदोलन चालू आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे। मला तर असं वाटतं की हे सरकारमधले नेते मंडळी खरंच आपल्या भारताचे आहेत का? भावना शून्य आहे तो, यांना काही देणं घेणं, जनतेशी देणं घेणं आहे, सरकार लोकांशी देणं घेणं आहे, लोकशाहीशी काही देणं घेणं आहे। आणि मग यांना देणं घेणं कशाचं आहे? फक्त तिजोऱ्या भरल्या जातात। मग एवढं सगळं झाल्यानंतर 20 दिवसापासून आंदोलन चालू असताना सुद्धा जर धर्मेंद्र प्रधान नावाच्या मंत्र्याच्या शिक्षण खात्यामध्ये आणखीन जर घोळत होत असेल तर मग
या सरकारला उकडून फेकण्याशिवाय पर्याय नाही. आणि ही वेळ आलेली आहे सध्या. कारण आपण बघितलंय नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीची क्रांती झाली ना, ती क्रांती उद्या आपल्याला दिसून येईल. अपेक्षा फक्त जनतेतून, पालक असतील, विद्यार्थी असतील, भावी विद्यार्थी असतील किंवा चालू विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी या आंदोलनात उतरलं पाहिजे. ज्यांना ज्यांना या सरकारबद्दल चीड आहे, 14 वर्ष झाली या सरकारनं जो काही अनैतिक कारभार केलेला आहे, याच्या विरोधात जर जनता आज नाही उतरली तर पुन्हा कोणी सोनम वांगचूक होणार नाही, पुन्हा कोणी आसिया पटेल होणार नाही आंदोलन करणारी. आणि तुम्हाला उद्या नेतृत्व कोणी लाभणार नाही. वेळ तुमच्या आल्यावर तुम्ही जागे व्हाल, पण त्यावेळेस तुमच्या पाठीशी कोणी असणार नाही. हीच वेळ आहे जागे होण्याची. म्हणून मी आपला भावनिक साथ घालतोय सगळ्यांना की आपण उद्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी, संपूर्ण देशात सर्वच ठिकाणी आंदोलन होणार आहे. आपण त्या आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेऊन या आंदोलनाला समर्थन द्यावे. तुम्ही एक आक्रमक नेते म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये ओळख आहे. आजी चाललंय देशामध्ये, पुढं काय होईल हे आंदोलन सरकारनं चिरडण्याचा प्रयत्न केलाय. मग चिरडला जाईल का आणखीन उद्रेक होईल का, त्याविषयी काय वाटतं? जवळपास या आंदोलनाची पार्श्वभूमी आता सरांनी सांगितलेली आहे. मी सांगतो की ह्या आंदोलनाचा परिणाम आता थेट जनतेच्या मनावरती होत आहे. कारण काही जरी झालं, कितीही अन्याय होत असला आणि कितीही माणूस हा स्वभावाने गरीब असला, तर ज्यावेळेस गोष्ट ही त्याच्या मुलाच्या भविष्यावरती येते, त्यावेळेस प्रत्येक सर्वसामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी नावाची एक दूधवाली होती. आणि ज्यावेळेस ती गडावरती दूध घालायला गेली, तिला उशीर झाला आणि गडाचे दरवाजे नियमाप्रमाणे लवकर बंद झाले. त्यावेळेस तिचं तानं बाळ हे घरी होतं, तर तिनं अक्षरशः त्या रायगडाचा कडा, काटे कुठेतरी झुडपांचा अवघड कडा, तिनं कसलाही विचार न करता तिथून ती उतरून त्या मुलापर्यंत आली. आणि आज मी सांगतोय ठामपणे की आज एखादं या सरकारच्या विरोधात बोलले की त्याला देशद्रोही म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, परंतु या आमच्या आशियाताईंना मी हिरकणी म्हणेल. कारण आज तर प्रत्येकाच्या पोटामध्ये लागलेली आहे, पण खऱ्या अर्थानं जर हिरकणी म्हणून जर कुणाच्या पोटामध्ये आग लागली असेल तरी आज आमच्या आशियाताईच्या लागली आहे. आणि मी सांगतो की त्या आशियाताईला आपल्या स्वतःच्या मुलाच्या भविष्याची काळजी लागलेली आहे. म्हणून या भ्रष्ट भाजपचा कडा कितीही कणखर, कितीही काटेरी असला तरी हे आमच्या बहिणीच्या माध्यमातून आज ही जी धाराशिव जिल्ह्यामध्ये ठिणगी पेटलेली आहे, याचा वणवा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न जर कोण इथलं करणार असेल, इथले खासदार विरोधातले होते, परंतु आता ते सत्ताधारी झाले आहेत, म्हणून त्यांच्या तोंडाला कुलूप असेल, परंतु त्या खासदाराला देखील खासदार करणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या तोंडाला आणखीन कुलूप लागलेलं नाही. ही खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाची जबाबदारी होती, परंतु विरोधी पक्ष इथला कुठल्याही प्रकारे या आंदोलनामध्ये सामील होताना दिसत नाही. परंतु एक सर्वसामान्य आमची महिला, आमची ताई, आमच्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांची हिरकणी आज रस्त्यावरती उतरून उपोषण करत आहे. आणि त्याच उपोषणाच्या समर्थनामध्ये आज आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे आंदोलन ही हिरकणी असल्यामुळे सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तो राजीनामा घेतला नाही तर हे सरकार पुन्हा तुम्हाला सत्तेत दिसणार नाही, हे आज मी या जनतेच्या वतीने सांगतो. हिरकणी मुलासाठी काय करू शकते, शिवाजी महाराजांच्या काळापासूनच उदाहरण आहे. आणि आशिया पटेल यांच्या सुद्धा यांना मुलाच्या भविष्याची चिंता आहे. MBBS ला मुलगा कसा लागेल, आणि त्यासाठी इथं उपोषणाला बसले आणि त्यांना वाढता पाठिंबा या ठिकाणी भेटत आहे. आशियाताई, काय तुम्ही आंदोलन करायला बसलेत, उपोषण करायला बसलेत, काय नेमकं कशासाठी बसलेत, काय मागले? शिक्षणासाठी बसलेले आहेत. जे सोनम वांगचुक जे आहे त्यांच्यासोबत जे घडले सकाळी सुबह में कल, तो उनके बचाव के लिए मैं भी बैठी हूँ, क्योंकि उनको जो जिस तरह से लेके गए और उनके साथ में जो अन्याय हो रहा है वहाँ पे जो उसमें इस पे अपने जंतर मंतर पे, तो वो बस रोकने के लिए। और जो उनका सपोर्ट है, मेरा भी वो सेम मुद्दा है, मेरा भी वही मुद्दा है कि बाबा बच्चों को पढ़ाई में, और जो ये धर्मेंद्र इन है उसके लिए राजीनामा मिलना चाहिए हमको, बस बाकी दूसरा मेरा। पण तुम्ही काल बसलेत, काल किती वाजता बसले? 3:30 ला बसले थे. मग काल तुम्ही एकटेच बसले होते, आज भरपूर सपोर्ट दिसायला आहे. काय वाटतंय तुम्हाला, तुम्हाला सपोर्ट मिळेल का, काय वाटतंय? मला असं खूप अपेक्षा आहे सगळ्यांकडून मला सपोर्ट भेटावं म्हणून. आणि आज सगळेजण माझ्या सपोर्टला आहेत, म्हणून मला खूप अभिनंदन पण वाटतं की मी एकटी बसले होते, कोण सुद्धा नव्हते, आज खूप जण आहेत माझ्यासोबत. म्हणजे आपले लेकर आहेत जे आता शिकायले आहेत,
ते आपल्या देशाचं भविष्य आहे, ते त्यांचं शिक्षण चांगलं हो हा, हीच अपेक्षा आहे. हा तेच तेवढंच फक्त अपेक्षा आहे. कारण एवढं लाखो रुपये खर्च करून लेकरांना शिकवायचं आहे. आता मी सिंगल मदर आहे. सिंगल मदर असून मी माझ्या मुलींना, माझी मोठी मुलगी PW ला आहे, तिची 1,12,000 रुपये फीस आहे टोटल वर्षाची. आता तिचे 5 वर्ष पूर्ण करायची मला, मी एकटीने कसं करायचं? आणि मग ते पेपर लीक झाल्यावर मग त्यांना काही जॉब नाही, काय नाही. आता माझी पोरीचं तर ड्रीम आहे की एम्स कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन भेटावं. मग ते कसं होणार आहे? असं सगळं सारखं ते असं हे झालं, लीक झालं. म्हणजे तुमची मुलगी मेडिकल का लागली? हा, आता प्रिपरेशन चालू आहे त्याच्यातच. आता 11वीला आहे ते PW घेतलेलं आहे. नीटचं प्रिपरेशन चालू आहे म्हणजे त्याचं. दीदी, आपलं नाव काय? माझं नाव आहे स्नेहल लक्ष्मण कांबळे. काय झालं? सर तुमचा पाठिंबा दिलाय तुम्ही का काय करता? सर मी एक नीट स्टुडंट. मलाही तीच अपेक्षा आहे की सर्व नीटचे विद्यार्थी, जे बाकीचे क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा यावे आणि ह्याच्यासाठी सहकार्य करावे, सोनम वांगचुक सरांना सहकार्य करावे. तर मला वाटते की हे सर्व कशासाठी आहे? तर हे सगळं प्रत्येक जनताच्या प्रगतीसाठी आहे. पण हे कधी होणार? जेव्हा आपलं एज्युकेशन सिस्टीम व्यवस्थित सुधारेल तेव्हा. तर एज्युकेशन सिस्टीम का सुधारत नाहीये? का तर काही लोक असे आहेत की जे वरती बसून ते बोलतायत की आम्ही सुधारेल, पण काही सुधारणा नाहीये. त्यासाठी जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांनी ते पाहणं आधी ते एज्युकेटेड आहेत का नाही. जे एज्युकेशन मिनिस्टर आहे तो एज्युकेटेड असला पाहिजे, तेव्हाच ही पूर्ण जनता एज्युकेटेड होणार आहे, पूर्ण युथ एज्युकेटेड होणार आहे. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर एज्युकेशन सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी काय, तर एज्युकेटेड लोकच करतील ना एज्युकेशन सिस्टीम बरोबर. हे माझं नाही आश्वासन एवढं मोठे दिलेले. आमच्या म्हणजे आमचे भविष्य सुधारण्यासाठी आमच्या आई वडिलांनी त्यांना वोट दिला. आता ते काय करतात? ते बी काँग्रेसने जे केलं तेच करतायत ना ते. त्याच्यापेक्षा बदतर हाल. हा, त्याच्यापेक्षा घाण झालं आता तर चिखल झालाय सगळीकडे. कुठं काय स्वच्छ आहे? तू किती आहे? मी आता 12वीत आहे. मग आता पुढचं काय एम काय? मला म्हणजे मी तरी डॉक्टर की नाही करणार, पण माझे जे मित्रमैत्रीण आहेत त्यांना करायचं, त्यांच्यासाठी मला सपोर्ट करायचा आहे. डॉक्टर व्हायचं जर कोणाला मेडिकल ऍडमिशन यायचं, नीटची परीक्षा द्यायची, तर त्यासाठी हे सरकार जायलाच पाहिजे असं वाटतं का? जायलाच पाहिजे. म्हणजे या सरकारने आता काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला ही सरकार नकोच आहे. आमचा विश्वास उडालेला आहे आणि आम्हाला आमचं भविष्य दिसत नाहीये. सगळं आम्ही अंधारात दिसतोय. आमचे पैसे घेतले, आमच्याकडून सगळं करून घेतले. आता त्यांनी त्यांचं स्वतःचं आरामात जीवन जगतायत. आमचं काय आहे इथे? पण आता इकडे आंदोलन चालू आहेत, पूर्ण देशभरात चालू आहेत. सरकार जाईल असं वाटतंय का तुला? तू लहान आहे, असं प्रश्न तुला विचारू नये, पण जाईल वाटतंय काय वाटतंय? जर समाजाने, जर जनतेने एकत्र येऊन जर केलं ना, तर सत्ता जातीच. जनतेनं उठाव करायला पाहिजे. हा, जनता उठायलाच पाहिजे, सर्व जनतेने. तर ठीक आहे, आपण हे विद्यार्थी नाही 12वीची आहे, त्याची आपण तीव्र अशा प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. या ठिकाणी प्राध्यापक आहेत. प्राध्यापक, आपलं काय नाव सांगा? मी डॉक्टर अंकुश भोसले. काय म्हणता येईल, आता सध्या पूर्ण देशभर हे वातावरण चालू आहे. आता सध्या जे चालू आहे, सोनम वांगचुक सरांनी जे कुपोषण केलं किंवा त्याला जो काय दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हा एकदम म्हणजे काय म्हणतो आपण या ठिकाणी की जे काही सर्वसामान्य घरातले लेकरं आहेत, ह्या लेकरांच्यासाठी त्यांनी जो लढा उभारलेला आहे, त्या लढ्याला दाबण्याचा प्रयत्न केलाय. पण आज ह्या ज्या काय माता भगिनीने आपल्या धाराशिवमधून सुरुवात केली आहे, त्याला आमचा सशर्त पाठिंबा आहे, बिनशर्त पाठिंबा आहे. कारण आज आम्ही जरी तिथं नसलो तरी आज आमचे लेकरं बाळा शिकायला येतं. आज जर समजा 12वीहून लोकांचे जे काय पोरांचे जे काय स्वप्न आहेत डॉक्टर होण्याचे वगैरे, तसं एकदा आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालाय, हे सगळ्या पूर्ण भारताने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि त्याच्या खास म्हणजे लोकांचं म्हणणं काय फक्त की ज्यांच्या म्हणजे मंत्री आहेत, ते मंत्री साहेब त्यांनी त्याचा पदाचा राजीनामा द्यावा, पण ते असं ढेकन चिटकल्यासारखं ते चिटकून बसले आहेत. तर एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी राजीनामा द्यावा आणि इथून पुढे जे होणाऱ्या परीक्षा आहेत त्या सुरळीत व्हाव्या, एवढीच अपेक्षा आहे. येथील गणेश वाघमारे सर आहेत. सर, काय वाटतं ही सगळं परिस्थिती बघून संविधान म्हणजे वाचवायची गरज पडेल किंवा संविधान पायमली तुडवलं चाललंय, काय तुम्हाला काय वाटतंय? सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ह्या केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला संविधानाचं काही देणं घेणं नाही. त्यांनी घोषणाबाजी करतील, संविधान हात लावू शकत नाही कोणा, पण दुरुस्तीच्या नावासाठी दुरुस्ती जी म्हणते त्या दुरुस्तीच्या माध्यमातून त्यांनी बरेच काय दुरुस्ती केलेली आहे. आणि म्हणजे त्याला पाहिजे तसे कायदे करून घेत कायदे करून घेतलेले आहेत. आणि त्यांनी जे आज म्हणजे आम्ही संविधानाप्रमाणे देश चालवतो तर अजिबात नाही. कारण संविधानात जर नुसार त्यांना देश चालवत असेल तर लोकशाही महत्वाची आहे
आणि लोकशाहीमध्ये संवादाला महत्व आहे आणि संवाद कुठंतरी घडून आला पाहिजे. आज सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांना काल त्यांचं पूर्णपणे आंदोलन दडपून टाकलेलं आहे आणि पोलीस च्या बळावरती त्यांना दवाखान्यामध्ये नेलेलं आहे. ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे. जसं सोनम वांगचुकला काही बी आरोप केले त्याने कोणाकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या ठाम राहील, तसं तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर ठाम आहे. हा, माझ्या ह्याच्यावर मी ठाम आहे. मला कुणाचे काय कोण काय म्हणतंय काय नाही म्हणतंय कुणाचं काही काही असू नये, माझं जे लक्ष आहे मी ते लक्ष मी पार करणार आहे. मराठा संघ आले नसते. आमचा मराठा संघ मराठा आंदोलनातले माणसं सर्व जाती सर्व धर्म समभाव आहे. त्या ज्या लढा देऊ लागल्यात त्यांना आमचा पण सपोर्ट आहे, कारण त्या मुलांसाठी आल्या तिथं, त्या नाही की असे एजंट म्हणून आले. नाही, कसं आहे माहिती आहे का, हा विषय धर्माचा किंवा जातीचा नाही. हे आंदोलन सुरू झालंय विद्यार्थ्यांसाठी, पण सरकारकडून किंवा भाजपची काही कार्यकर्ते आहेत ती पाकिस्तानचा एजंट, चायनाचे एजंट असे आरोप लावा लागले. शिक्षणावरती बोलायला जमत नाही म्हणून ते जाती धर्मावर जातात. कुठलाही प्रश्न विचारा त्यांनी जाती धर्मावरच जातात. तुम्ही आंदोलन म्हटलं जाती धर्म आलं, देशामध्ये भूकंप झालं जाती धर्म आलं, कुणाचं मर्डर झालं जाती धर्म आलं. तुम्ही जात हा विषय या सरकारला जातीवादापेक्षा दुसरं काय येत नाही. ही सरकार अंध बघतंय, सुशिक्षित सरकार नाही, ही सरकार चांगली नाहीये, ही सरकार फक्त भांडण लावणारी सरकार आहे. त्यांच्यावरती बेरोजगारीवर बोलायला मार्ग नाही, त्यांच्यावरती आपल्या सिटीजनचं जे लिव्हिंग आहे त्याला अपग्रेड करण्याचा मार्ग नाही, त्यांच्याकडे कोणती पॉलिसी नाहीये आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त एकच मुद्दा आहे की जाती धर्म करायचं, जाती धर्मावरती आपलं राजकीय पोळी भाजून घ्यायचं एकच काम आहे. म्हणून पण समाजातली लोक थोडी मूर्ख नाहीत, थोडं सरकार मूर्ख आहे. समाजातली लोक नाहीत, आज समाजातली सगळे धर्माची लोक इथं आहेत. जसं त्यांना कळलं की एक मुस्लिम महिला इथं बसल्या, मराठा समाजाची बाई आली, ती संघटना आली मराठा समाजाची, कोणत्या समाजाची लोक येऊन गेली, सगळ्याच समाजाची लोक इथं येऊन गेली. बरं ताई, आता तुमचं काय म्हणजे कधीपर्यंत आंदोलन चालू आहे? ते मुदत आहे, जोपर्यंत निर्णय होत नाही काय तोपर्यंत मी असंच राहणार आहे. ठाम आंदोलन घेतलंय, ठाम घेतलेलं आहे. जोपर्यंत निर्णय काय होत नाही, ठोस निर्णय होणार नाही, जोपर्यंत ते धर्मेंद्रचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार आहे. या ठिकाणी पाहतो आपण महिला आहेत आणि सर्व धर्मातल्या, सर्व जाती धर्मातल्या आहेत, काही संघटना आहेत. जरांगे पाटलाचे मराठा आंदोलक सुद्धा या ठिकाणी येऊन पाठीमध्ये येऊन गेले, त्यांनी तिकड प्रतिक्रिया दिली. तर हा विषय जातीचा धर्माचा नाही, हा विषय आहे फक्त विद्यार्थ्याचा. जे विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यांचं भविष्य व्यवस्थित व्हावं, नीट व्हावं, त्यासाठी ही आंदोलन चालू आहे. आणि सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या की हा प्रश्न निकाली लागल्याशिवाय आंदोलन मिटणार नाही. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.